नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या दिवाळी विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. येस, आणि स्वागत तर झालेलं आहे, गौरीने केलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की आपण चकलीची भाजणी केली होती, गौरीनीच केली होती. आणि त्या भाजणीची आता चकली बनवायची आहे. आणि आता पुढे भिजवायचं म्हणजे उकड काढूया आपण. उकड काढायची. हां, खाली पण भिजवतो आपण. हो, पण उकड काढली की नळी पडते छान. बरं, मी नेहमी म्हणजे खालीच भिजवतो असं. हो ना, मी पण असंच करायचे, पण बघून बघून आता ही पद्धत योग्य वाटली. आता याचं प्रमाण असं आहे की 6 वाट्या भाजणी असेल तर त्याला पाव वाटी तेल, जास्त नाही. खाली भिजवलं तर जास्त लागतं. पाव वाटी तेल आणि 3 वाट्या पाणी. सोप्पं प्रमाण आहे. 6 वाट्या भाजणी, पाव वाटी तेल, 3 वाट्या पाणी. येस, पाव वाटी तेल. बस बस. याच्यामध्ये तेल अजिबात जास्त घालायचं नाही. पाव वाटी म्हणजे पाव वाटीच घालायचं, कारण तेल जास्त झालं तर आपली भाजणी ताजी असते. तांदूळ आपण धुवून घेतलेले असतात, त्यामुळे ती मुळातच खूप खुसखुशीत असते. आणि तेल जास्त पडलं तर ती मग विरघळेल. त्यामुळे हे परफेक्ट प्रमाण आहे, एवढंच घालायचं. तेल तापलंय छान. आता आपण ह्याच्यात ओवा घालून घेऊ. ओवा जरा पुढच्या हातानेच घालायचा, म्हणजे जास्त. हो. उजवीकडे. येस, ओवा आणि तीळ ते पण उजवीकडे, पण दोन्ही उजवीकडे, कारण त्याची चव फार छान लागते एकदम. म्हणून आता हे जरा छान परतून घेऊ. आता हे छान तडतडलेलं आहे तीळ आणि ओवा. आता लगेच एकीकडे ढवळाच, मला मदत करा. आता याच्यात थोडी हळद घालू. चालेल, हळद घालायची. काही जणांना हळद नको म्हणून हे घालतात. गॅस बंद केला मी. गॅस बंदच करा, नाहीतर तिखट जळेल. आपण नंतर थोडं परत तिखट घालू. चालेल. आणि याने मोजून मी 3 वाट्या पाणी घालते. ते एकत्र करावं. आता हे उकळत असताना ह्याच्यात मीठ घालायचं. चालेल, अंदाजाने. हो. बरं, आता ह्याच्यात आपण आंबट वगैरे असं काही घालत नाही आहे. ही बेसिक. आता मीठ म्हणजे हे परत त्याच्यात भाजणी जाणार आहे, अंदाजाने घ्यायचं. आणि एक आहे की या पाण्याची थोडीशी टेस्ट घेऊन बघायची. सगळं चढतं लागलं पाहिजे ह्याच्यात, तिखट आणि मीठ. येस. तिखट आहे, हो, चढतं. व्हेरी गुड. आता हे उकळलंय छान. आता याच्यात 6 वाट्या भाजणी घालायची. तुम्ही एकीकडे ते ढवळा. 4, 5 आणि 6. आता ते छान ढवळून हो, गॅस बंद करायचा. आणि मग असं वाटलं कधी की पाणी कमी वाटतात, त्याला नंतर थोडं पाणी लावावं लागतं. बरोबर आपल्याला मापाने पाणी घालून चालत नाही, कारण काही वेळा आपण जे तांदूळ वापरतो त्या तांदूळांवरती सुद्धा भाजणीत पाणी किती लागेल हे अवलंबून असतं. म्हणून आपण थोडंसं पाणी कमीच घालायचं असतं. जर आपण खूप पाणी घातलं आधीच आणि तांदूळ नवे असतील तर तो प्रॉब्लेम होईल. त्यामुळे वरनं पाणी लावलेलं केव्हाही चांगलं. आता गॅस बंद केलाय. आता झाकण ठेवून अर्धा तास याला रेस्ट करू देऊया. अर्धा तास, जास्त नाही, कमी नाही. जेव्हा पीठ भिजवतो, एक सुंदर टीप हिने बोलता पीठ भिजवतो आपण त्यावेळेला 3 वाट्याच पाणी घालायचंय 6 वाट्या भाजणीला. कदाचित आम्हाला जसं आत्ता थोडं पाणी घालावं लागणार आहे तसं घालावं लागू शकतं. जास्तीचं पाणी आपण केव्हाही घालू शकतो, पण पाणी कमी करता येत नाही. याचं कारण असं की तांदूळ जर का जुना असेल तर त्याला जास्त पाणी लागेल, जो आपण भाजणीसाठी वापरलाय. आणि तो नवा असेल तर त्याला कमी पाणी लागेल. त्यामुळे पाणी घालताना नेहमी कमीच घालायचं. 3 वाट्या हे परफेक्ट प्रमाण आहे, तसंच करा. आता छान अर्धा तास आपण याला रेस्ट करत ठेवलं होतं. छान मुरलं येते. आता हे सगळं आपण मळून घेऊया छान एका परातीत, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण सगळं तिखट मीठ घातलेलं आहे ते सगळं एकसारखं लागेल. आता हे आधी काय करायचं, पाणी घालायच्या आधी हे सगळं जरा असं लावून घ्यायचं पूर्ण पिठाला. हे हातानेच करायचं काम आहे, ह्याला चमचा वगैरे काही वापरायचं नाही. हात स्वच्छ धुवायचे आणि हाताने करायचं. म्हणजे ह्याच्या गुठळ्या ज्या होतात ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या.
आता आपण हे सगळं छान लावून घेतलं आहे, तिखट मीठ सगळीकडे. आता थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही, कारण आपल्याला ह्याचा जरा घट्टच हवा असतो गोळा. घट्ट असेल भिजवलेलं की त्याला छान काटा येतो चकलीला. आता चकली आणि चकली अशा दोन पद्धतीने चकलीला म्हणतात. काही चकली म्हणतात, काही चकली म्हणतात. दोन्ही योग्यच आहे, त्यात चूक बरोबर असं काही नाही. आता आपलं पीठ छान मळून झालं. बरोबर. हा एक आपण सगळ्याचा इतपत घट्ट ठेवायचा. बरोबर. आता आपण सगळ्याचा गोळा करून घेतला. आता ह्यातलं आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याला जरा सारखं करून घ्यायचं. सारखं करणे हे पण असं आहे की ह्या सगळ्याला आपण एकदम मळून ठेवत नाही. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे अगदी उकडीसारखं मळायचं नाही, कारण ते हलकं त्याच्यात जे हवा गेलेली आहे, हलकं जे झालेलं आहे आपण भाजणी भाजल्यामुळे, तर त्याचा हलकेपणा राहायला पाहिजे तसाच. त्यामुळे ते खूप नाही लावायचं पाणी, पण त्याला नुसतं ते स्मूथ होईल एवढं. हे सगळं जे पारंपरिक पदार्थ आहे तर हे तू म्हणजे तुला आवड होती की नाही? मला आवड होती आणि याचं कारण एकतर माझा जन्म कोकणात झालाय, बरीच वर्ष मी कोकणात राहिली आहे आणि त्याच्यातून एकत्र कुटुंबात राहिले. त्यामुळे आजा, काकू, आई या सगळ्यांच्या हाताखाली आणि माझं लग्न झाल्यानंतर पण माझ्या सासूबाईंना इकडच्या घरी सगळ्यांना हे माहितीच होतं. त्यामुळे मला सतत या सगळ्या गोष्टी कानावर पडत होत्या आणि मला स्वयंपाक करायची आवड पण होती. तर त्यामुळे हे करतात. आता ही ताटली पण कशी ठेवायची, ही जी बाजू असते ना, म्हणजे जी बाजू खोलगट असते ती आधी ठेवायची, हे असं फिरवून घ्यायचं. त्याच्यानंतर याला थोडासा तेलाचा हात लावायचा साईडने. आणि आपण हे जे केलेले आहे पीठ तयार मळून छान. मी नेहमी हे टाकताना सांगतो की एका वेळी एकच गोळा घाला, दोन गोळे घाला नाही तर ते तुटतं हे करताना. आणि तेल तापलाय. तेल तापण्यापूर्वी माझी आवडती, मी हे विचारणारच होते, ही पावडर आहे तरी काय आणि तिचा काय फायदा होतो आपल्याला? फ्राय पावडर म्हणजे तेलात टाकायची, तेल हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यानंतर आपोआप म्हणजे नॅचरल आहे की त्यामध्ये काही जे तळू ते कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतं. आणि तेल गरम झाल्यानंतर ही पावडर घ्यायची, अशी तेलात घालायची, ही अशी घालायची, एकदा तेलात हे मिसळायची. दॅट्स इट. आता तुमचं तेल हे होईल हलकं आणि याच्यात कमीत कमी तेल घेऊन तुमची चकली बाहेर पडेल आणि त्याला धूरही येणार नाही. आता आपण चकली पाडायचा पण एक हा बघा जसा काटा आला मोठं भिजवल्यामुळे. एक असा एक छोटासा नियम आहे की 3.5 त्याला वळसे पाडायचे. अच्छा, का? त्याचा आकार सगळा सेम राहावा म्हणून. आपण कमी जास्त करायचा आपल्याला जसं हवं तसं, पण पूर्वी असं लोक म्हणायचं की खूप मोठी नको आणि अगदीच छोटीशी पण नको. तेल आता हे एवढं तापलंय ना तेवढंच मीडियम आचेवरतीच करायचं, खूप जास्त नाही करायचं गरम, नाहीतर त्या बाहेरून होतील आणि आतून होणार नाही. आता आपण मीडियम करू त्याची फ्लेम. आता आपण थोडी छोटी ठेवली. आता ह्या चकल्यांसाठी जे तापमान आहे ना ते एकसारखं असू द्यायचं. आपण जोपर्यंत चकल्या गाळून घेत असतो तोपर्यंत ते तापलं ना तेल, तर ते मीडियम गॅसवरती, लो गॅसवर. एकदा का चकल्या सोडल्या की मीडियम फ्लेम करायची आणि ती तशीच ठेवायची. त्या एक चाली व्हायला पाहिजे. तेलाचं टेम्परेचर हे सेम असतं. कमी जास्त केलं तर कधी बाहेरून करपतात, आतून कच्च्या राहतात. खूप वेळ तळणीत राहिल्या तर त्या खूप तेल पितात. त्यामुळे त्यांना एकसारखी. आमच्याकडे माहिती का, आमच्याकडे चकल्या बनवून ठेवत नाही. आमच्याकडे गरम गरम खातात आणि आमच्या ते कांद्याची चकली करतात. भाजणी तयार केली विदर्भात नाही, आमच्या घरी मला तर बाकी दिसले की कांदा किसून घ्यायचा आणि त्यात मावेल तेवढं भाजणी घालायची, कोथिंबीर घालायची, दही घालायचं, चकली बनवायची. तशा हल्ली इन्स्टंट चकल्या खूप मिळतात. आता मी चकली म्हटलं ना तर काही जण चकली म्हणतात, काही जण चकली म्हणतात. आता प्रत्येक घरात त्या प्रदेशाप्रमाणे त्याचा उच्चारण वेगळं असेल, पण हे अशा आकाराचं दिसतं ते चकली किंवा चकली काही असू शकतं. आता चकल्या होत आल्या ते कसं कळतं की याच्यावरचे बुडबुडे कमी झाले. चकली स्वतःच आपल्याला सिग्नल देते की मी झाली, मला काढा.
ती झाली आहे, तिला काढा. हो, ती झाली आहे, तिला काढा. आता या सगळ्या साधारण तेल एकसारखं गरम असल्यामुळे होतच आल्यात, आपण नंतर घातलेल्या सुद्धा होत आल्यात. बरोबर. आता एखाद मिनिटात त्या चकल्या होणार आहेत काढायला. झाल्या. आता चकल्या काढतानाची एक टिप मी देतो, तू या चकल्या काढ की टिश्यू पेपर आजकाल बरेच लोक वापरतात, पण टिश्यू पेपर वापरताना एक काळजी घ्या. टिश्यू पेपर वापरताना आजकाल काय होतं, सिंथेटिक असतो पेपर, त्याच्यामुळे गरम असेल तर त्याला चिपकतं. म्हणून सरळ ही टिप तुझ्या आईची छान आहे की स्लंटिंग ठेवायची अशी पोझिशन या थाळीची. म्हणजे असेच तेल असेल तर खाली द्या. म्हणजे पूर्वी ना टिश्यू पेपर्स तर नव्हतेच ना. जशी आपण आडव्या उभ्या वाफेची सांगितली की घड्याळ नव्हती, 10 मिनिटं ठेवायचं, 15 मिनिटं ठेवायचं, असं इतकं सगळं बघून आपण करत नव्हतो घड्याळात बघून. तसंच चकली काढली की ती अशी ठेवायची आणि त्यातलं जे जास्तीचं तेल असेल ते 2-3 घाणे होईपर्यंत खाली खाली यायला लागतं. पण ते निघणारच नाही तेल, कारण आपण याच्यामध्ये फ्राय पावडर वापरली. याला अजिबात तेल आलेलं नाहीये. तर फ्राय पावडर वापरल्यामुळे ते तेल आलेलं नाही. आपण या सगळ्या चकल्या तळून घेऊ. कशी झाली चकली? आपण जे म्हटलं होतं ना की आपल्याला उकड का काढायची, तर बघा याच्या आतमध्ये पोंगळी आलेली आहे, नळी आहे. म्हणजे काय, ती आतून पूर्ण पोकळ झाली आहे आणि सुंदर हलकी, हाताला पण हलकी चकली झाली. क्या बात आहे. तर ढीगभर चकल्या तयार झाल्या आहेत, खूप छान खुसखुशीत. आणि तू पाहिलं असशील आता की आपण त्या चकल्या लावून ठेवल्या स्लँटिंग पोझिशनला, पण त्याच्यात तेल थांबलेलं नाही. तर अशा चकल्या तुम्ही नक्की करालच. आणि दिवाळीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मास्टर रेसिपी बघा, लाईक करतील, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची आठवण करा. नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि तुमच्या आवडत्या उपवास उपहारगृहामध्ये तुम्ही नेहमी जात असता, वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तुम्ही खात असता. पण आता उपवास उपहारगृहामध्ये एक भर पडली आहे, ती म्हणजे माझ्या आवडत्या रेसिपीज, मी डिझाईन केलेल्या रेसिपीजची एक नवीन लिस्ट तुम्हाला मिळेल आणि त्या तुम्ही चाखा. कदाचित असंही होऊ शकेल की कधीतरी मी तुमच्यासोबत असेल न्याहारी करायला. तर उपवास उपहारगृहाला नक्की भेट द्या.